आज आपण कच्च्या बटाट्यापासून डिश बनवत आहे। ही डिश 5 मिनिटात बनवून तयार होता आणि मुलांना पण सहज आपण टिफिनवर देऊ शकतो। 2 कच्चा बटाटा घेतलेले आहे, किसून घेऊया। साल काढून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतले आणि किसून घेत आहे। बटाट्यामध्ये स्टार्च असतो, तो निघायला पाहिजे म्हणून बटाट्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून टाकलेले। छान असं 2 बटाट्याचे किस बनवून तयार आहे। यामध्ये टाकूया छोटा कांदा, मी बारीक कापून घेतलेला कांदा टाकलेला आहे, हिरवी मिरची, गाजर टाकलेला आहे। मुलं भाजीचं पण खात नसतात, तर सहज आपण या पद्धतीने मुलांच्या खाण्यामध्ये भाजीचा वापर करू शकतो। कोथिंबीर टाकलेला आणि तांदूळ पीठ टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडाच गरम मसाला, फार जास्त गरम मसाल्याचा वापर नाही करायचा आहे। धनिया पावडर आणि लाल मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली लाल मिरची, चिली फ्लेक्स म्हणूया, आणि मिक्स करून घेऊया। बघा, फार जास्त मसाल्यांचा वापर नाही केलेला आहे। आपल्याकडे गरम मसाला नसेल, नाही टाकला तरी चालेल। 1-2 चिमटच टाकायचा आहे आणि मिक्स करून घेतलेला। चिली फ्लेक्स टाकलेले होते, मला वाटत आहे कमी होणार म्हणून मी इथे पुन्हा लाल तिखटचा वापर केलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेला। हाताने मिक्स केले तरी चालेल किंवा चम्मचने केले तरी चालेल। छान असं मिक्स करून घेतलेला। बघा, डिश बनवण्याचं बॅटर तयार आहे। आता आपण छोटा निंबू असतं त्याप्रमाणे गोळा घेऊया आणि टिक्कीचा आकार देऊया। फार जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे। ही डिश मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो। चहा पण बनणार नाही त्याआधीच डिश बनवून तयार होणार आणि रोज नाश्त्यामध्ये पोहा, उपमा खाऊन कंटाळा येतो, तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या नाश्त्यामध्ये ही डिश घेऊ शकतो आणि भाजीचा पण वापर केलेला आहे, तर ही डिश आपल्यासाठी पौष्टिक आहे। मुलांच्या खाण्यामध्ये सहज आपण वेगवेगळ्या प्रकारे डिश बनवून भाजीचा वापर करू शकतो। छान असं बघा, बटाट्याची टिक्की असतं त्याप्रमाणे टिक्की बनवून घेतलेली। पॅन घेतलेला, पूर्ण टिक्की बनवून घ्यायची। नंतर पॅनवर आपण एक किंवा पूर्ण टिक्की छान असं बनवून घेतले, दोन्ही बाजूनी शिजवून घेतले तरी चालेल। फार जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे। ही डिश आपण मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो। एखाद्या वेळेला सकाळी उठायला वेळ होत असतं, तर सहज आपण ही डिश बनवून देऊ शकतो मुलांना। टिफिन फिनिश होऊन येणार, कारण बटाटापासून बनलेली आहे, तर मुलांना बटाटा खूप आवडत असतं। बघा, थोडंच पॅन घेतलेला, थोडंच तेल घेतलेलं, फार जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे। थोडंच पॅनला तेल लावून घेतलेलं आणि इथे मी एक टिक्की बनवत आहे। आपण पूर्ण टिक्की पण असा छोटा आकार देऊन पूर्ण टिक्की पण एकाच वेळेला शिजवून घेऊ शकतो। दोन्ही बाजूनी छान असं शिजवून घ्यायचं आहे, अलटपलट करायचं। छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत शिजवून घेतलेला। ही डिश आपण मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो आणि खूप आवडतं मुलांना। अक्षरला मी टिफिनवर दिलेली खूप आवडलेली डिश नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी रुपाली कांबळी डेली रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे तर कमेंट करून सांगा। सहज पलटत असतं, पलटण्याकरिता त्रास होत नाही। एका बाजूने शिजू द्यायचं, नंतर दुसऱ्या बाजूने छान असं शिजवून घ्यायचं आहे। सॉससोबत किंवा दहीसोबत ही डिश सहज आपण खाण्यामध्ये घेऊ शकतो। या पद्धतीने पूर्ण टिक्की मी बनवून घेतलेली आहे।
बनवायला पण सोपी आहे. 5 मिनिटामध्ये बनवून तयार होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बनवून बघा. आधी बनवून बघा, नंतरच लाईक करा. एक नवीन रेसिपी शेअर केलेली आहे. बाय बाय.